नमस्कार मंडळी. भारतीय राजकारणातला सर्वात मोठा भूकंप ज्या प्रकरणाने दिल्लीचं सरकार हलवलं, ज्या प्रकरणाने एका विद्यमान मुख्यमंत्र्याला जेलमध्ये धाडलं, त्या कथित मध्य घोटाळ्यात आज एक ऐतिहासिक वळण आलेलं आहे. अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता. राऊस एव्हेन्यू कोर्टाचा हा निकाल केवळ आपसाठी दिलासा नाही तर भाजपसाठी एक मोठं चॅलेंज आहे. निकाल लागताच केजरीवाल ढसाढसा रडले. त्यांनी मोदी शहांना थेट आव्हान दिलं. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत कोर्टाने नक्की काय म्हटलं, केजरीवालांनी दिलेलं ते 10 जागांचं चॅलेंज काय आहे आणि आता पुढे काय CBI पुन्हा कोर्टात जाणार का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण दिल्लीचं राजकारण आता पूर्णपणे बदलणार आहे. कोर्टाचा निकाल आणि केजरीवालांचे अश्रू. शुक्रवार 27 फेब्रुवारी 2026 हा दिवस आम आदमी पार्टीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. राऊस एव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं की CBIने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य नाही. केवळ संशयावरून कुणालाही दोषी ठरवता येत नाही. जेव्हा कोर्टाने सांगितलं की केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह 23 आरोपी निर्दोष आहेत, तेव्हा केजरीवालांना आपले अश्रू आवरता आलेले नाहीत. ते म्हणाले, "मी भ्रष्ट नाही, मी इमानदार आहे." यामध्ये सत्याचा विजय झालेला आहे. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. कोर्टाने CBIच्या आरोपपत्रावर तासेरे ओढलेले आहेत. तपासात त्रुटी असल्याचं निरीक्षण नोंदवलं, पण पुरावे अपुरे आणि विसंगत असल्याचे स्पष्ट केलेलं. निर्दोष मुक्तता होताच अरविंद केजरीवाल यांचा जुना आक्रमक अवतार पाहायला मिळालेला आहे. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलेला आहे. ते म्हणाले, "हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे राजकीय षडयंत्र होते. आमच्या 5 नेत्यांना जेलमध्ये टाकलं, मुख्यमंत्र्यांना घरातून अटक केली. हे सगळं आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी होतं." केजरीवालांनी देशाच्या जनतेला विचारलं, जर मुख्यमंत्री सुरक्षित नसेल तर सामान्यांचं काय? त्यांनी भाजपला सत्तेची लालसा असल्याचा आरोप करत दिल्लीच्या दुरवस्थेला केंद्र सरकारला जबाबदार धरलं. पण सर्वात जास्त चर्चा रंगली ती केजरीवालांनी दिलेल्या ओपन चॅलेंजची. केजरीवाल म्हणाले, "मोदीजी, जर तुमच्यात हिंमत असेल तर दिल्लीला आता निवडणुका घ्या. जर भाजपच्या 10 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर मी राजकारण सोडेन." हे चॅलेंज का महत्त्वाचे आहे? कारण 2025च्या निवडणुकीत आपचा पराभव झालेला होता. पण या निकालामुळे केजरीवालांना पुन्हा व्हिक्टिम कार्ड आणि इमानदारीचा शिक्का मिळालेला आहे. त्यांना खात्री आहे की दिल्लीची जनता पुन्हा त्यांच्या पाठीशी उभी राहील. पण थांबा, हे प्रकरण इथेच संपलेलं नाही. भाजपने स्पष्ट म्हटलं आहे की ही सुटका फक्त पुराव्याअभावी झालेली आहे. याचा अर्थ घोटाळा झाला की नाही झाला असं काही नाही. CBIने आधीच दिल्ली उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी सुरू केलेली आहे. म्हणजेच केजरीवालांना मिळालेला हा दिलासा कायमस्वरूपी आहे की तात्पुरता हे येणारा काळच ठरवेल. पण जर हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचा निर्णय फिरवला तर केजरीवालांच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात. मित्रांनो, अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेण्यास सज्ज झालेले आहेत. पंजाबच्या आगामी निवडणुका आणि दिल्लीत पुन्हा पकड मिळवण्यासाठी या निकालाचा त्यांना मोठा फायदा होईल. पण तुम्हाला काय वाटतं? कोर्टाच्या या निकालामुळे दिल्लीचे चित्र बदलेल का? आणि केजरीवालांचं ते राजकारण सोडण्याचे चॅलेंज भाजप स्वीकारेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ट्रेंडिंग बातम्यांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.